चौगुले, रोहन चौगुले सर आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा प्लीज. त्याचबरोबर विराट प्रतिष्ठान 21,000 रुपयाचं दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोहित चंद्रकांत निंबोळे सरचिटणीस भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांनी स्पॉन्सर केलेले आणि त्यांचं शुभागमन या मंचावरती होतंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. रोहित चंद्रकांत निंबोळे साहेब आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे. सामन्याला सुरुवात करा. 5:39 झालेले आहेत. फायनलचा मॅच काउंटडाऊन सुरू होतोय. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात करते गोलंदाजी मार्गवरती प्रसाद. रोहन चौगुले स्ट्राईक रेंजला. एकदा सर्वांना विनंती आहे, फायनलचा सामना सुरू होणार आहे तर पुण्यनगरीतल्या प्रत्येक माणसाच्या टाळ्यांचा गजर मला ऐकायचा. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. टाळ्यांच्या गजरामध्ये सुरू होतोय FC कर्नाटकचा ग्रँड फिनाले फाइनलचा सामना. आज का दिन थोड़ा सा निराला है, क्रिकेट का नूर बरसने वाला है. दिल थाम के बैठे दोस्तों क्योंकि फाइनल अब शुरू होने वाला है. फायनलचा मॅच स्टार्ट. आकोट्यामध्ये चेंडू स्टार्ट काय झालाय. आता स्टार्टर आहे हा टीमचा स्टार्टर, सेल्फ स्टार्टर आहे आणि पहिल्या चेंडूवरती सेल्फ स्टार्टर स्टार्ट झालाय. षटकार. करून कॉपी पुलची परिभाषा केली सोपी. रोहन चौगुलेच्या बॅटमधनं शानदार षटकार. परशुराम अण्णा डोंगरे साहेबांचं स्वागत. बघा काय स्वागत होते. षटकाराचं स्वागत टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत होतंय. आदरणीय परशुराम अण्णा डोंगरे साहेब युवा उद्योजक आहेत. ज्या ज्या वेळेला मान्यवर आले त्या त्या वेळेला चौकार षटकार आलेलाच आहे आणि आपण ती दृश्य आज बघतोय. आज रोहन चौगुलेनं पहिला चौका षटकार ठोठावला, त्यानंतर एक डॉट बॉल प्रसाद कंड आलेला आहे. दुसरा चेंडू निर्धाव आलेला होता आणि जसं म्हणतात आकाशाला रंग असतात, फुलांनाही गंध वाजतो आणि अशी स्पर्धामधली तर प्रमुख पाहुणे हवे असतात ते सध्या व्यासपीठावरती आहेत. ऑफटॉपच्या बाहेरचा स्लोअर वन चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न समोर गेला. चेंडू वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती डायरेक्ट हिट पण रॉंग एंडला थ्रो. भाई ध्यान का आता ध्यान नाही था. या एंडला थ्रो करायचा होता, त्या एंडला थ्रो झालाय. हे सगळं घडणार. 4 षटकाचा सामना आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा आहेत दाबलकावरती 3 चेंडूचा खेळच्या समाप्तीनंतर धावा आहेत दाबलकावरती 7. आता शिकार अगदी तुमच्या डोळ्यासमोर होती. अशा वेळेला नॉन स्ट्राईक रेंजला तुम्हाला थ्रो करायचा होता परंतु तुम्ही थ्रो केला स्ट्राईक रेंजला आणि त्याचाच फायदा इथे बॅटरला झालाय. दाबलकरती एकूण धावा आहेत 7. गोलंदाजी मार्गवरती प्रसाद. हुकमाचा एक आहे. या स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी विराट प्रतिष्ठान संघाकडनं झाले आणि त्यामध्ये शानदार कामगिरी केली प्रसादने. शपथ जास्त झाला होता आणि पहिल्यांदा म्हणजे आपण बघितलं तर बॉल रिलीज करण्यापूर्वीच बॅट्समन ऑफटॉपच्या बाहेर आला होता. हा उकमाच एक आहे. प्रसादनं एक वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलाय. तो अप्रतिम गोलंदाजी करतोय. पॉवर प्ले मध्ये अगदी त्यांनी त्याची कला दाखवलेली आहे. षटक क्रमांक 1 डबल कदम 7. आतापर्यंत चेंडू झालेत 4. एक सिंगल 2 डॉट बॉल 1 षटकार. 4 चेंडूचा खेळ झाला. 7 धावा दाबलकावरती. एका बाजूला रोहन आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गौरव. करण्याचा प्रयत्न होता बॅटच्या खालच्या बाजूला. चेंडू जातो जोपर्यंत जाईल डीपवरती मिड विकेटला क्षेत्ररक्षक थोडंसं मिस झालं होतं. एक धावा या चेंडूवरती. पूर्ण 5 चेंडूचा खेळ झाला. फायनलचा मॅच सुरू आहे. अंतिम महामुकाबला जो सुरू आहे. पहिल्या 5 चेंडू धावा झाल्या दाबलकावरती 8. कमबॅक केलं या मॅच मध्ये प्रसादनं. कारण पहिल्या चेंडूवरती पुलचा दर्जेदार फटका रोहन चौगुलेने खेळला होता परंतु त्यानंतर नियंत्रित मारा केलाय. 7 धावांवरती धावसंख्या आता थांबले तर बॅट पॉइंट कबर इष्ट कबर लॉग ऑफ. टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू गॅप मध्ये खेळलाय. गॅप मध्ये चेंडू आहे, थांबणार नाही. चेंडू जाईल सीमारेषा पार. रोहन चौगुलेच्या बॅट मधनं चौकार. थँक्यू. FC कडे खुंगार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहे दाबलकावरती 12 धावा दाबलकावर. FC आहे करंडकाचं नाव FC आहे पण मैदानावरती RC पण भरपूर चाललंय. रोहन चौगुले तो देखील आज दिवसभरामध्ये जे बॅटिंग झाले
जी बॅटिंग झाले, जो अष्टपैलू खेळ त्याने दाखवलेला आहे आपल्या टीमला, म्हणून मी म्हटलं स्टार्टर म्हटलं होतं, हा सेल्फ स्टार्टर आहे. तो चालू झाला का थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. पहिल्या षटकाचा खेळ धावा धापल 12. अत्यंत महत्वाचा सामना. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आहे ती 12. FC करंडक 2025 दुसरं पर्व. अत्यंत शानदार खेळ. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. अमित आपल्या कोट्यातलं अत्यंत महत्वाचं हे षटक असेल आणि व्यासपीठावरती 21,000 रुपयाचं पारितोषिक प्रायोजित करणारे रोहित चंद्रकांत लिंबोळे सर उपस्थित आहेत. भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे सरचिटणीस, त्यांचा सन्मान करण्याकरता मी वसीम निलगर आणि सिकंदर शेख यांना विनंती करेन आपल्या शुभस्यात सन्मान आपण करावा. ओहो, हेलिकॉप्टर उडवलंय. बघूया काय घडतंय. क्षेत्ररक्षक आहे तो देखील फुटबॉल खेळतोय. बरंच काय घडतंय मैदानावरती. व्यासपीठावरती आदरणीय सन्मान्य रोहित चंद्रकांत लिंबोळे सरांचा यथोचित सन्मान. सरचिटणीस भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा 21,000 रुपयाचं पारितोषिक कैलास अण्णा मंजाळकर आणि रोहित चंद्रकांत लिंबोळे यांच्या माध्यमातून सर मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. आपला यथोचित सन्मान, मायेची शाल, उत्तम प्रकारची एक ट्रॉफी या स्पर्धेची आठवण म्हणून आपल्याला देण्यात आलेली आहे. वारकऱ्यांना ओढ लागलेली असते पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाची. तशी टेनिस क्रिकेटपटूंना प्रबळ इच्छा असते अर्थात विंबल्डन खेळण्याची. मैदानावरती हलकं अपील. पंच आकाशाकडे बोर्ड करतायत. रोहन चौगुले बाद. रिव्हर्सिव्हचा प्रयत्न केला गेला होता. धावा दल बघितल्या धापलकावरती 13 धावा. 13 धावा धापलकावरती आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. नक्कीच तुम्ही जसं पंढरीच्या वारीचा उल्लेख केला, बघा पायानं होतो तो प्रवास, भावनेनं होते ती यात्रा आणि हृदयानं होते ना ती वारी. त्याच्यामुळे तो वारीचा उल्लेख तुम्ही केला गेला होता. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन, त्यानंतर स्विच हिटचा प्रयत्न, थोडा खालच्या बाजूला चेंडू लागला आणि जमिनी लगत अलगद झेल टिपलाय यष्टीरक्षकाने. हा फायनलचा मॅच आहे आणि आता फायनलच्या मॅच मध्ये क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी विशाल. बॅट्समनला विनंती, आपण लगेचच रेडी राहायचंय. जास्त वेळ घेऊ नका. 5 मिनिटं आणि 36 सेकंदाची वेळ झाली. 15 मिनिटं तुम्हाला 3 षटका करता दिलेली आहे. 5 मिनिटं आणि 41 सेकंद. हे सेकंद थांबणार नाहीये. आपके चरण आपको मंदिर तक लेके जाएंगे, लेकिन आपका आचरण जो है ना आपको भगवान तक लेके जा सकता है. इंपॉर्टेंट मैच है. अब बीच मैदान पर कमाल का मैच. 13 पर 1 ओवर की बात करें तो ये दूसरा ओवर है. अमित का कच्ची गेंदबाजी कर रहे हैं. अमित ने हमेशा अच्छी गेंदबाजी की है. अमित कच्ची, समय ज्यादा काची. अमित काची, सॉरी, अमित काची. आपने गेंदबाजी अच्छी की है लेकिन समय ज्यादा ले रहे हैं. समय बहुत ज्यादा ले रहे हैं. इतना समय नहीं जाना चाहिए. 6 मिनिटं आणि 18 सेकंद झालेत. बघा, एक खेळाडू तुमचा आत आला तर त्यामुळे नुकसान होऊ शकतं आणि तुम्हाला नंतर बॅटिंग करायची आहे. सर्वात महत्वाचं आहे, ज्या धाबा होतील त्याचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. अजय अवले मैदानावरती अनुभवी अंपायर तेच सांगतात की वेळ जास्त घेऊ नका. रन संख्या 13, 1 विकेट का नुकसान पर. इस बार खूबसूरती के साथ स्कूप किया. फाइंडिंग बॉडी की तरफ गेंद ट्रैवल हो रही है. 1 रन लेने का मौका. नजाकत के साथ शॉट खेला गया था. दूसरे के लिए वापस आए. तीसरा रन पूरा करना चाह रहे. 3 रन मुकम्मल किए गए. साज ताज कमाल कर रहे दोनों बल्लेबाज. 8 स्कोर 16 पर 1. 16 धावा धापलकावरती आहे आणि आज सकाळपासून अशा पद्धतीने खेळताना नाही पाहिलं. पहिल्यांदा असा इम्प्रोव्हायझेशन आला. नाहीतर मिड विकेट, स्क्वेअर लेग या क्षेत्रामध्ये भरपूर धावा दिवसभरामध्ये केल्यात. खरं तर सरळ सुद्धा केल्यात. सेट ड्राईव्ह जे लोअर फुलटं चेंडू खेळला होता, मिड ऑफच्या डोक्यावर देखील खेळला गेला होता. त्यानंतर या 3 धावांनी धापलक जाऊन पोहोचल्या 14 धावा. वेळ जास्त घेऊ नका कारण काही गोष्टी आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. 3 षटकामध्ये पर्यंत तुम्हाला 15 मिनिटाचा अवधी आहे. त्या अवधीमध्ये पूर्ण करायचा खेळ. स्विच हिट केलाय. चेंडू चालाय जोपर्यंत बरोबर क्षेत्ररक्षक आहे त्याच जागेवरती अगदी जणू काही ठाऊक होतं की आपण का खेळणार, त्या दिशेला जाणार आणि बरोबर त्याच दिशेवरती क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल रन. तुम्ही जेव्हा युद्ध लढताना किंवा मैदानावरती जे बाटेला किंवा क्रिकेटचा खेळ आहे, 2 संघादरम्यान जेव्हा लढाई असते ना, अशा वेळेला समोरच्या संघाची ताकद तुम्हाला माहिती पाहिजे. आणि बरोबर आता या मॅचमध्ये विशालची काय ताकद आहे ही चांगली माहिती आहे. म्हणून बरोबर तो जो क्षेत्ररक्षक रिव्हर्स स्वीपसाठी ठेवला आहे,
हा चांगला प्लॅन आपल्याला बघायला मिळतोय या मॅच मध्ये. विराट प्रतिष्ठान संघाचा डावखोरा शैलीदार फलंदाज आहे, समोरच्या संघासाठी नेहमीच डोकेदुखी ठरलाय. राऊंड विकेट मारा केला जातोय. आकुंडाबंद चेंडू इथे फायलिंग मध्ये सुद्धा त्याच्या डोक्यावर चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार, खणखणी चौकार. चा आवाज आणि चेंडू डीप स्क्वेअर सीमारेषा पार. षटकार. मॅच ज्याच्या आक्रमक फलंदाजीचे नाक्या नाक्यावरती रंगतात किस्से आणि विशाल काढतोय अक्षरशः गोलंदाजीचे पिसे पिसे काढतोय अक्षरशः. दिवसभरामध्ये त्याने काय कमालीची बॅटिंग केले, अफलातून बॅटिंग केली. आनंद गुजर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी विशालच्या 200 रुपयाचं पारितोषिक आहे. व्हॉट अ मॅच. रन संख्या कुल मिलाकर 27 रन, 1 विकेट के नुकसान पर 2 ओव्हर की कहानी समाप्त. 8 मिनिटं झालेत. वेळ घेऊ नका, वेळ घेऊ नका. अत्यंत महत्वाचा सामना, तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. हा सामना देखील रंगतदार होईल. फायनलचा मॅच. आतापर्यंत 4 सामन्यापैकी 2 सामने पैसा वसूल झालेत. आता चौथा सामना मैदानावरती. आणि मगाशी मी बघितलं की आपले सर्व मान्यवर तुकाराम सर इथे जे आपल्या बरोबर बसले होते, त्यांनी पण खुर्च्या जे आहेत ना ते इथून काढले आणि बरोबर ते पुढे गेलेत. त्यांना माहिती आहे की हा सामना खूप चांगला होईल, पैसा वसूल होईल आणि त्यासाठी चेअर जे आहेत त्या थोड्या पुढे गेलेल्या आहेत, खुर्च्या पुढे गेलेल्या आहेत. म्हणजे अपेक्षा वाढलेली आहे. अपेक्षा वाढली आणि इन्व्हॉल्वमेंट त्यांची देखील आहे. कारण बघा धावा धापलकावरती 27 धावा धापलकावरती 2 षटकांचा खेळ संपला. आणि हे सर्व आहेत म्हणजे काही प्रायोजक देखील आहेत ज्यांची सहकार्य लाभलेलं आहे. अशी लोक आहेत. आकोट्यामध्ये चेंडू त्यावरती केला मोठा प्रहार. चेंडू सीमा रेषा 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 पार. षटकार. मामला गेंदबाजी कर रहे गेंदबाज अतुल और स्ट्राइकर पर बल्लेबाज गौरव. स्कोर 33 रन, 1 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर प्रगति पर है. 4 ओवर का मुकाबला एफसी करंडक 2025. बहुत ही शानदार आयोजन. व्यवस्थित खेलना चाहते थे जिसकी कोई जरूरत नहीं है. खराब शॉट था बल्लेबाज का. आपने एक बड़ा स्ट्रोक खेल दिया, उसके बाद में विशाल जैसे धुरंधर खिलाड़ी आपके पास है. समझो ये समझो कि गांगुली आपके पास है और उसके बावजूद आप वो बड़े स्ट्रोक के लिए जा रहे थे. यहाँ रचनात्मक खेलना चाहते थे. बिंदी गेंद आई, गेंदबाज को कमबैक करने का मौका मिला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हलक्या आता दिमाग के बत्ती को चला. चेंडू चला जोपर्यंत डिपोन वाईट स्टंगांवर क्षेत्ररक्षक येईल. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. पहिल्यांदा हा ना दुसरी धाव घ्यावी न घ्यावी या थोडीशी द्विधा मनस्थितीमध्ये होते. या चेंडूवरती 2 धावा. पूर्ण पहिल्या षटकार चेंडूवरती षटकार, त्यानंतर आलेल्या 2. या षटकामध्ये 8 धावा आणि धावा झाल्या धापलकावरती 35. तुकाराम सर प्लॅन बघितले तर तोच होता की एक धाव घ्यायची आणि विशालला संधी द्यायची. पण विशालच्या मनामध्ये पण तेच होतं, पण गॅपमध्ये चेंडू गेला. क्षेत्ररक्षक खूप दूर होता, त्यामुळे 2 धावा पूर्ण केल्या आहेत दोन्ही बॅट्समॅनने. धावसंख्या झाली 35 फॉर 1. तीसरे ओवर का खेल जारी है. गेंदबाजी कर रहे गेंदबाज अतुल, सामना करेंगे गौरव. 11 पर बल्लेबाजी कर रहे हैं विशाल. 13 पर गेंद रहे. 3 गेंदों का सामना किया है. ज्यादा सफल हुए और फाइनली के ऊपर से गेंद को खेल दिया. गेंद बाउंड्री लाइन के बाहेर जाएगी 4 रनों के लिए. जेव्हा पर्याय म्हणून कोणी नसतं त्या उत्तर म्हणून उभं राहायचं असतं आणि असं उभं राहायचं असतं तिथं उठून दिसायचं असतं चौकात. चेंडू सीमारेषा पार. ऑप्शन तुम्ही पर्यायाचा उल्लेख केला तर ऑप्शन किती असतात तेही महत्वाचे आहेत. एखादा ज्यावेळेला मोबाईल किंवा आपण जसं कॉम्प्युटर बघतो किंवा लॅपटॉप बघतो, माऊसच्या राईट क्लिकला ऑप्शन येतात.
कट पेस्ट कॉपी हे सर्व ऑप्शन आपल्या जवळ असतात, ते निवडायचे असतात. राईट क्लिकला जर आपण बघितलं तर कटचा, पेस्टचा, कॉपीचा, नवीन फोल्डर बनवण्याचा ऑप्शन असतो. ऑप्शन आपल्याला लेफ्ट क्लिकला क्लिक करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. या क्षणाला तेच काम दोन्ही खेळाडूंना करायचं आहे. विनोद मांजरेकर विनोद मांजरेकर यांच्याकडून विशालच्या षटकारांच्या हॅट्रिकसाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. मैदानावरचा खेळ 5:53 झालेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल अतुल. धावपल का दबा 40 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फाइनल का मुकाबला आप देख रहे हैं, काफी सारे दर्शक एफसी करंडक को एंजॉय करते हुए आज का दिन यादगार रहा है. पैसा वसूल मुकाबले रहे हैं. थर्ड बैट पॉइंट कवर पर खिलाड़ी एक्स्ट्रा कवर अब जाकर मिड पर खिलाड़ी तैनात है. विशाल ऑन स्ट्राइक, विकेट कीपर संतुष्ट नहीं है. मिड पर एक खिलाड़ी वो संतुष्ट नहीं है. विकेट कीपर रुक गए. फाइन लेग पर खिलाड़ी फाइन रखा बाउंड्री लाइन पर. रिएक्शन देखिए दो खिलाड़ियों की. गेंद को फाइन लेग पर खेल दिया. इसी स्ट्रोक के लिए फाइन लेग पर खिलाड़ी तैनात है. 2 खिलाड़ी हैं, 1 रन या 2 रन एक बार फिर सिंगल के ऊपर निर्भर रहेंगे. बहुत ही चतुराई के साथ गेंदबाज इस ओवर में गेंदबाज अतुल द्वारा. ओवर समाप्त 3 ओवर के बाद 41 एक विकेट के नुकसान पर स्वराज्य 11 पहिले बल्लेबाजी करते हुए. जास्त टीम मीटिंग करू नका, टीम मीटिंग करू नका. 5:54 झालेत. धावसंख्या 41 धावफलकावरती. ओव्हर समाप्त झालेत 3. तुकाराम सर 41 धाबा झाल्या आहेत. अजूनही 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4थ्या षटकाचा खेळ. पण विराट प्रतिष्ठान आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे, यंदा तुम्हाला बॅटिंग करायची आहे, त्यामुळे मैदानात वेळ जास्त जाणार नाही याची काळजी घ्या. जलपानासाठी खेळ थांबलाय, पण एवढा वेळ जास्त वेळ घेऊ नका प्लीज, कारण आता इतकं ऊन पण नाहीये. प्लीज रिक्वेस्ट आहे आपल्याला. 41 धाबा तुकाराम सर धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपला, 41 धावा. म्हणून जसं तुम्ही उल्लेख करता की बाबा विराट फाउंडेशन जो वेळ तुम्ही वाचवणार ना तो तुमच्या फायद्याशी ठरणार आहे. विराट प्रतिष्ठानच्या टीमसाठी नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे. जितका वेळ या सामन्यामध्ये तुम्ही वाचवणार त्याचा युटिलाइज, त्याचा वापर तुमच्यासाठी होऊ शकतो. पूर्ण उजेडामध्ये तुम्हाला खेळण्याची संधी मिळणार आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा धावफलकावरती 41, 41 धावा धावफलकावर. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दीप लोंढे. शेवटचं षटक हाताळण्याचे. दुसऱ्या बाजूला विशाल. आजचा संपूर्ण दिवस ज्याने गाजवलाय, संडे पूर्णपणे हाऊसफुल केलाय असा खेळाडू आहेत तो विशाल. असंही कामावर जाणाऱ्या माणसाला विचारलं तर बाबा संडे असतो काय, ते त्या पॅकेट सारखा असतो, चिपच्या पॅकेट सारखा. खोलल्यानंतर माहिती पडतो अर्धा पहिलाच संपलाय. असा संडेचा दिवस आहे. संडे ऑफस्टमच्या बाहेर बीट केलं गेलं होतं. टप्पा रोखला होता. ऑफस्टमच्या बाहेर कट करायचा होता. चेंडूला दूरवरती ठेवला होता. पहिला चेंडू निर्धाव. धावा झाल्या धावफलकावरती 41, 41. आणि त्याचं कारण काय असतं, कारण रविवारी आपण उशिरा उठतो. आपल्याला माहिती आहे सुट्टीचा दिवस आहे. नेहमी 6 वाजता उठणारा माणूस 9 किंवा 10 वाजता उठतो आणि मग तयार लागतो. त्यावेळेला तो अर्धा दिवस संपलेला असतो. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल. धावफलका धाबा 41 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा आपल्या आवडत्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅट पर विशाल जाधवची खेळी संपुष्टात आणि दीप लोंढेनं महत्वपूर्ण यश प्राप्त केलंय. मोठा बळी प्राप्त केलाय. मोठा मस्सा गळायला लागलाय. आउट. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. विशालनं पुन्हा एकदा त्याच पद्धतीने सुरुवात केली. 41 धावा. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा धावफलकावरती 41, 41. ॲज युजल जो स्टार्ट द्यायचा होता, फ्लाइंग स्टार्ट द्यायचा होता, तो स्टार्ट विशालनं केलाय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत फिरोज. मागच्या मॅचचा हिरो, मागचा मॅचचा सामनावीर, गेम चेंजर खेळाडू ठरला होता फिरोज. बिल्कुल रोज ऐसे मौके नहीं आते, लेकिन फिरोज ने जो मौका आया था उस मौके को बुनाया था. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दीपी आपला खेळ दाखवतो, आपलं कॉन्ट्रीब्युशन देतोय. महत्वाचा विकेट त्याने देखील प्राप्त केलाय. स्ट्रायकर एंडला फिरोज, गोलंदाजी मार्कवरती दीप. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, पाठीमागे गेला. बॅकफुटला खेळलाय तोपर्यंत डीप वरती शेपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण आहे. धावाच्या सर्वात गडी बाद. 1 शॉट. एक तर धावा झाल्यात 1 शॉट. याचा बहुत क्रुशियल मुकाबला फाइनल के मैच आप देख रहे हैं. विराट प्रतिष्ठान बनाम स्वराज्य 11 की टीम बल्लेबाजी कर रही है. स्कोर बहुत तेजी के साथ आगे नहीं बढ़ पा रहा है. आखिरी ओवर प्रगति पर है. अच्छी गेंदबाजी इस ओवर में गेंदबाज दीप लोंढे द्वारा. रनआउट का विकेट
स्कोर अब जाकर 41 रन 3 विकेट के नुकसान पर स्वराज 11 युवा खिलाड़ी बहुत अच्छा प्रदर्शन कर रहे हैं। दीप लोंडे, मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है और डरने वालों को मिलता नहीं कुछ भी जिंदगी में, लढणे वालों के कदमों में जहां होता है। आता पण पुन्हा एकदा तेच घडलंय, बॅटमॅन आरामात आलाय, बॅटमॅन आरामात आलाय, अगदी आरामात आलाय। याचा फायदा कोणाला मिळणार? तो वेगाने या ठिकाणी या मैदानावरती येणं गरजेचं होतं। रेड्डी उशिरा आलेला आहे। 41 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 41 रन 3 विकेट के नुकसान पर करंट रन रेट 11.71 का है और दीप लोंडे जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं। टीम के कप्तान लेट आए हैं बल्लेबाजी करने के लिए क्योंकि फॉर्म अच्छा नहीं चल रहा है। इस मैच में ज्यादा गेंदें नहीं आपके पास, 3 गेंदों का खेल। ये तो बार बार करते आए, या तो रिवर्स स्वीप या शफल होकर खेलना चाह रहे हैं। रेड्डी साहब आए, रेड्डी साहब चले गए, रेडी नहीं है, फॉर्म में नहीं है और इसीलिए परेशानी, विकेट गिरता बगौम। की जे धावा एकता आहे म्हणजे आता दीप लोंढेवरती आपण चर्चा करतोय ना, हे षटक दीप लोंडे ने बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया, शानदार गेंदबाजी जरूर नहीं है। और रेड्डी साहब का क्या कहना, क्या कर रहे हैं कुछ समझ में नहीं आ रहा है। अगर आप बड़े बड़े स्ट्रोक के लिए नहीं जा रहे, मतलब वो चौके छक्के नहीं आ रहे, तो आप बेसिक क्रिकेट अच्छा खेल सकते हैं। 2 गेंदों का खेलना बाकी है, इस ओवर की अगली गेंद ये भी रिवर्स स्वीप खेल रहे हैं। प्रॉब्लम मनुष्य से बड़ा नहीं होता, मनुष्य से बड़ा करता है। इतना अच्छा प्लेटफॉर्म बना के दिया था विशाल जाधव ने, लेकिन उसका फायदा आखिरी ओवर में बल्लेबाजों ने नहीं उठाया। बहुत ही खराब बल्लेबाजी। दीप लोंडे जो है ना कम बैक करे, शानदार गेंदबाजी की है। नसतं कमबॅक नाही येत एक एक विक्रमाच्या उंबरठ्यावरती आहे. मॅडन येऊ शकतो. मॅडन ओव्हर या षटकामध्ये एकही धावा आली नाहीये. या षटकाचा खेळ पाहिला तर एकही धावा आली नाही. मॅडन ओव्हरच्या दिशेनं शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. मॅडन ओव्हर, मॅडन 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 थोडासा दूर राहिलाय. चेंडू जोपर्यंत जाईल स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक फील्ड करेल. शेवटच्या षटकाचा खेळ पाहिलाय. या षटकामध्ये दीप लोंढेनं सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवले. या षटकामध्ये आल्या 2 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धावावरती 43, 43, डबल फोर 44 धावांचा पाठलाग टीमला करायचा आहे. डबल फोर दिल बागी मोर और यहाँ शानदार मैच जरूर देखने का मौका मिलेगा। फक्त विनंती असेल, क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या, क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या। 44 धावांचं आव्हान असणार हा सामना जिंकण्याकरता। विशाल जाधव टीम मैदानावरती लगेच या। स्वराज्य आपण मैदानावरती लगेच यायचे, अत्यंत महत्वाचा सामना आहे। मला माहिती आहे की आता घाई करणं गरजेचं आहे, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे। विराट प्रतिष्ठान आणि स्वराज्य 11 दोन संघादरम्यान महत्वाचा सामना आणि रोहन चौगले आपल्या टीमला घेऊन वेळेवरती मैदानावरती दाखल होत आहेत। आता विराट प्रतिष्ठान तुम्हाला बॅटिंग करायचे, 44 धावांचा पाठलाग करायचा आहे, तुकार सर आपल्यापेक्षा त्यांना घाई पाहिजे। सूर्य अस्ताला जवळ गेलेला आहे, बरोबर 6:02 झालेले आहेत। अशा वेळेला एकूण तुमच्याकडे चेंडू असतील या शेवटच्या सामन्याकरता 44 धावा तुम्हाला करायच्या आहेत। या करता मला वाटतं विराट प्रतिष्ठान जास्त स्ट्रॅटर्जी न बनवता, तिथे जास्त चर्चा न करता तुमचे बॅटर मैदानावरती येतील, इथून दोन्ही संघ फेर क्रिकेट खेळतील। आतापर्यंत ही स्पर्धा अत्यंत दर्जेदार। चला सलामीची जोडी मैदानावरती लवकर पाठवा. वारंवार विराट प्रतिष्ठान आणि जसा उल्लेख केला प्रशांत जैन यांनी, कारण पूर्ण उजेडामध्ये तुम्हाला खेळायचं आहे, त्याच्यामुळे कदाचित ही सांगण्याची गोष्ट नाही आहे, या गोष्टी रिअलाइज करायच्या आहेत, ही सांगण्याची गोष्ट नाही आहे, ही रिअलाइज करणं आहे. म्हणजे जसा इशारा तुम्हाला समजायचा होता, पंच देखील तेच जात आहेत. आवळे सर तुम्हाला पुन्हा एकदा वारंवार तोच इशारा करतात की लवकर सलामीची जोडी मैदानावरती पाठवा आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्या. स्वराज 11 एक तर इतका वेळ का घेतला जातोय ती चर्चा आहे, कारण तुम्ही चांगल्या एक फिनिश केला, शेवटचा ओव्हर चांगला फिनिश केला, मोमेंटम तुमच्या बाजूने आहेत, लवकर येणं अपेक्षित होतं, थोडासा वेळ जास्त घेतलाय,
काय ह्या वेळ चर्चा करण्यासाठी घेतलाय? खर्च हो जाएगा, बिलकुल खर्च हो जाएगा. मोमेंटम तुमच्याकडे म्हणजे फक्त 2च धाबा दिल्यात. यावेळेला मी परत एकदा सांगतोय, की आपल्यापेक्षा तिथे बॅटरना घाई पाहिजे, की कधी एकदा जातोय या चवेची धाबा पूर्ण करतोय. पण काय झालं माहिती आहे काय? नवरदेवापेक्षा वराड्यांनाच काळजी आहे. आता ती स्थिती झालेली आहे. मैदानावरती सामना अत्यंत महत्त्वाचा. बघा हे बॅटर आता आलेत, पण उशीर झालाय. भरपूर वेळ तुम्ही घेतलेला आहे. नाही मी जी का म्हटलं होतं प्रशांतजी काय चर्चा थोडीशी झाली का? बघा अपयश 2 प्रकारे येऊ शकतं. आपण नेहमी सांगतो. एक तर कुणाचं नाही ऐकल्याने, नाहीतर मग सर्वांचं ऐकल्याने. कुणाचं नाही ऐकलं तर कदाचित ठरवता येणार नाही काय करायचंय आणि सर्वांचं ऐकलं तर निवडता येणार नाहीये. नेमकं काय करायचंय? तो मनाचा गोंधळ असतो. इसीलिए सुनो सबकी लेकिन करो वही जो अपने मन को भाए. या वेळेला तुम्हाला तेच करायचं होतं आणि तुम्ही मागे चांगला मॅच जिंकलाय. असं नाही की तुम्ही पराभूत झाल्यात. चांगला मॅच जिंकून तुम्ही फायनलमध्ये प्रवेश केलाय. त्याच्यामुळे इतकं सांगायची गरज होती. 24 चेंडूचा खेळ आहे. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज होते. तुकाराम सर जे काय करायचंय ते सूर्य मावळण्यापूर्वी करायचंय. म्हणजे जो संधी प्रकाश आहे, आता संधी प्रकाश आहे. संधी प्रकाश आहे. सूर्याचा प्रकाश फार कमी झालाय. संधी प्रकाश आहे. या संधी प्रकाशामध्येच तुम्हाला करायचं आहे. जर याचं रूपांतर काळोखात झालं तर तुमचा विजय म्हणजे तुम्ही जे स्वप्न बघितलंय ते स्वप्न बघण्याची देखील शक्यता असू शकते. आता काही होऊ शकतं मैदानावरती. चॅम्पियन बनण्याचं स्वप्न दोन्ही संघाने पाहिलेलं आहे. FC करंडकचा फायनलचा सामना मैदानावरती रंगतो आहे. जिंकण्याकरता 44 धावांची आवश्यकता. रोहन चौगुले तयार आहेत. काउंटडाऊन 5 4 3 2 1 लेट्स स्टार्ट. एकदा फायनलच्या सामन्याकरता शेवटच्या इनिंग करता टाळ्यांचा गजर आपण करूया. टाळ्यांच्या गजरामध्ये फायनलचा अंतिम पडाव सुरू होतो आहे. 24 चेंडूचा खेळ आहे. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू हाताळण्यासाठी रोहन सज्ज. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू बॅटच्या कडेला लागलाय. चेंडू बिहाइंड द विकेट पाठीमागे शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये फील्ड केला जातोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. पेन ड्रॉप सायलेंट आहे. पेन ड्रॉप सायलेंट आहे. फायनलचा मॅच आहे आणि फायनलचा मॅच इथे 44 धावांचा पाठलाग टीम विराटला करायचा है. दोनों प्रारंभिक बल्लेबाजों की अगर बात करें तो समीर और दीपक. रोहन चौगुले गेंदबाजी कर रहे हैं. स्कोर 1 रन बगैर किसी नुकसान के. ग्रैंड फिनाले FC करंडक का आप देख रहे हैं. तटबैंड पॉइंट कवर एक्स्ट्रा कवर मिड ऑफ सेट पर 5 खिलाड़ी. ऑफ टर्म के बाहर गेंद थी. ऑन सेट पर खेलना चाहते थे बल्लेबाज बीट में. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई मौका नहीं है. तो कर सर पहले 2 गेंदों पर रोहन चौगुले का जन्म आप देख रहे हैं. आणि रोहनला या फ्लो मध्ये आपण पूर्ण दिवसभरामध्ये पाहिलंय. जो फॉर्म कायम आहे, ज्या पद्धतीने खेळ त्याने आज दिवसभरामध्ये केलेला आहे ना, जी कामगिरी आपल्या टीमसाठी केली स्वराज्य 11च्या या पूर्ण ऑल ओव्हर परफॉर्मन्स मध्ये महत्वाचा रोल, महत्वाची भूमिका रोहन यांची राहिली आहे. रोहन 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 कमाल कर रहे हैं. कमाल कमाल कमाल. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 44 धावांचा पाठलाग आहे आणि पहिल्या 3 चेंडूवरती फक्त एक धाव खर्च केले. त्यांचं नाव बदलून आपण मनमोहन ठेवूया. हे रोहन नाही आहेत. काय मनमोहक कामगिरी केली रोहन चौगुलेने. अत्यंत दर्जेदार शानदार गेंदबाज के प्रदर्शन. स्कोर 1 रन बगैर किसी नुकसान के. 21 गेंदों में 43 रन आपको बनाने. 44 रनों का टारगेट है. तो पहले ओवर में पावर प्ले में शानदार गेंदबाजी का प्रदर्शन और एक अच्छी गेंद. खराब शॉट. बल्लेबाज ऑन साइड पर खेलना चाह रहे हैं. समीर गेंद को भाप नहीं पा रहे. डुबकी लगाने से पहले पानी कितना गहरा वो देखना पड़ता है और शॉट खेलने से पहले गेंद की लाइन लंबाई को भापने की जरूरत है. बल्लेबाज गेंद को नहीं भाप पा रहे हैं. शानदार असरदार सटीक लाइन पर रोहन चौगुले की गेंदबाजी. पहिले 4 चेंडूचा खेळ पाहिला जसं तुम्ही उल्लेख देखील केलाय. एक पारितोषिक देखील आलंय त्याचाही उल्लेख केला जाईल आहे. ऑकआउट पोझिशन मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता समीरनं. म्हणून ज्या गोष्टी चर्चा आपण करतो मोमेंटम नावाची गोष्ट तो त्याबद्दल होता. एक धावे चेंडूवरती पूर्ण. धापलकावरती धावा झाल्या त्या 2. क्या बेहतरीन गेंदबाजी रही है रोहन चौगुले के पहले ओवर में. स्कोर 2 रन है. और सुनील के लिए एक इनाम आ रहा है. अगर वो सुनील के लिए इनाम आ रहा है. सुनील 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 के लिए एक इनाम आ रहा है. अब अब गेंद है. गेंद के नीचे खिलाड़ी. सुनील के लिए एक इनाम बिल्कुल है. अगर वो कैच लेते हैं तो इनको कितना इनाम मिलेगा. 500 का इनाम मिलेगा. तो सुनील बीच मैदान पर है जो सबके पसंदीदा खिलाड़ी. बहुत ही क्रुशियल मैच. स्कोर 4 रन बगैर किसी नुकसान के. फाइनल का मुकाबला चल रहा है. 18 गेंद में 40 चाहिए. तो रोहन चौगुले सदाबहार है. सदाबहार गेंदबाजी कर रहे हैं. हर मैच में अच्छा कॉन्ट्रीब्यूशन है और लीड कर रहे हैं.
लीड कर रहे हैं, नींव अच्छी रखी गई है इस मैच में। सुनील खास करके जिनके बारे में चर्चा तो हो रही है बहुत बार, अब 3 मिनट में ओवर समाप्त हुआ। ज्यादा चर्चा ना करें, ज्यादा चर्चा ना करें, चर्चा होगा तो खर्चा होगा। फिर क्रिकेट खेलने की जरूरत है। बल्लेबाज तुकाराम सर इस वक्त पहले ओव्हर में खराब शॉट सिलेक्शन का दोनों बल्लेबाज, खास करके समीर का। समीर समीर वारंवार एकाच फटक्याचा वापर करत होते आणि कदाचित रोहननं त्यांना ओळखलं होतं आणि त्यांना ओळखून त्या पद्धतीने गोलंदाजी रोहननं देखील दाखवली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. ज्या षटकामध्ये धावाल्या ते 4. 18 चेंडूचा खेळ आहे. 40 धावांची आवश्यकता. याचा अर्थ पहिल्या इनिंग मध्ये जे 2 धावांचं षटक आलं होतं ना, त्याची परतफेड झाली. 4 धावांना परतफेड झाले. पण मॅच अजून नाही संपलाय. मॅच नाही संपलाय. नुकता कुठे चालू झालाय. नुकता कुठे फायनलचा मॅच रंगात येण्यास चालू झालाय. फक्त वेळ जास्त घेऊ नका. क्षेत्ररक्षण करणारा टीम आपल्याला वायजेकडनं महत्वाची सूचना आहे. वेळ जास्त घेऊ नका. पूर्ण उजेड आहे. संधी प्रकाशाचा उल्लेख तुम्ही केलाय. त्या प्रकाशामध्ये संधी शोधायची आहे. कोलवाट्यापाचा चेंडू पुढचा पाय थोडासा स्क्वेअर ऑन झाला. बाहेरच्या दिशेनं निघून गेला होता. पहिला चेंडू आला निर्धाव. केतन गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू डॉट बॉल. केतनवीर बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं स्टार्ट बिंदी गेंद के साथ। तो करम सर इस मुकाबले में मैंने देखा कि एक शॉट से क्रिकेट खेली जा रही है। ऑन सेट पर मिड विकेट पर पॉन्डिना की तरफ गेंद को खेलने का प्रयास हो रहा है बल्लेबाजों द्वारा। ये बेहतर है, गेंद को देखना बहुत जरूरी, आखिर तक देखना बहुत जरूरी। सिंगल आपको मिलेगा। स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ, रन संख्या 5 रन स्कोरबोर्ड पर है, 5 बगैर किसी नुकसान के। आखिर तक देखिए, गेंद के ऊपर निगाह रखें, हेड पोजीशन अच्छी रखे तो एक बार फिर आप बल्ले के बीचों बीच खेलेंगे तो गेंद बॉडी लाइन के बाहर जा सकती है। तो एक शॉट से क्रिकेट खेलेंगे तो गेंदबाजी करना बहुत आसान हो नहीं, जाएगा। म्हणून म्हणा ना, आप तब नहीं हारते हो जब आप गिर जाते हो. आप उठने से इनकार करते हो. अब तुम्ही तेव्हा नाही हारा जेव्हा तुम्ही खाली पडता. तुम्ही उठण्याचा प्रयत्न करत नाहीये. स्वतः पडाल तर स्वतः उठण्याचा प्रयत्न करा. इथे तेच तेच यायचं आहे. उठायचा प्रयत्न करायचा आहे या मॅच मध्ये. कोलवाट्याचा चेंडू हाताला गेलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. मागच्या काही चेंडूचा खेळ व्हायलाय. आतापर्यंत 9 चेंडूचा खेळ झालाय. धावा धापलकावरती 5. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्क वरती 44 धावांचा पाठलाग या फायनलच्या मॅच मध्ये केला जातोय. टप्प्याचा चेंडू आहे. बॅटच्या वरच्या बाजूला स्टिकर वरती लागलाय. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती आहे. जोपर्यंत लॉंग ऑन क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, थ्रो करतील, तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती. पूर्ण 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल तो 7 वरती. 1 षटकांचा खेळ झालाय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा आहे धावफलकावरती 7. सुंदर गेंदबाजी, 44 रनों की जरूरत है। बल्लेबाज संघर्ष करे, रनों के लिए जूझना पड़ रहा है। संघर्ष तो आपने बहुत किया, लेकिन तुकाराम सर अब एक बार सही होने का समय आ गया। एक बार आप बल्ले के बीचों बीच खेलिए। स्ट्राइक रन पर बल्लेबाज दीपक बैकफुट चले गए, गेंद कॉन्सेप्ट पर पुल किया, शॉर्ट ऑफ पुल है, स्क्वायर लेग पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील करते, थ्रो करते, तब तक इत्मीनान के साथ दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए, लेकिन बड़े स्ट्रोक चाहिए, बड़े स्ट्रोक चाहिए, तभी जाकर वो बात बनेगी। यहाँ सिंगल डबल आ रहे हैं, अभी पूरी तरह से डगआउट में सन्नाटा है, रन नहीं आ रहे दबाव बल्लेबाजों के ऊपर। नहीं, तुम्ही जसा उल्लेख केला संघर्ष, बघा संघर्ष में आदमी अकेला चलता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है. और जब जब जग हंसा है उस पर, उसी ने इतिहास रचा है. इतिहास रचने का मौका है. शेवटचा बॉल, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू टॉप एज लागलाय, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपताना पहिल्या षटकामध्ये 4, या षटकामध्ये 5, 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 9. संपलाय, थोडस घाई करा. फलंदाज आपण वारंवार आयोजक देखील आपल्याला तीच विनंती करताय. 2 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 9. मागच्या मॅचच्या त्या आधीच्या लढतीमधला हिरो मैदानावरती आता दाखल झालाय सागर आहे मैदानावरती, पण आव्हान मोठं आहे. एक 44 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 5, 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 9. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 मध्ये करायच्या त्या 35 धावा धावफलकावरती करायची आहेत. 12 चेंडू आणि 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय विशाल.
या स्पर्धेमध्ये बघितलं तर काही खेळाडू जे लक्षवेधी कामगिरी केली आहे त्याच्यामधला विशाल आहे आणि 12 चेंडू 35 धावांचा पाठलाग करायचा स्ट्रायकरला फलंदाज रेडी समीर. आकोटाप्याचा चेंडू होता समोरच्या दिशेनं पूल केलाय जोवर तोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल फील्ड करेल थ्रो करतील एकच धाव. आता सागरनं सांगितले भावा थांब थांब यावेळेला संधी मी घेतो संधी मी साधतो. मागच्या मॅचचा हिरो मागच्या सामना जो टीमला विराट टीमला जन जिंकून दिला होता तो आता मैदानावर आला. पण आव्हान मोठा है बिल्कुल चैलेंज बड़ा है लेकिन कोई भी चैलेंज है ना आपके साथ से बड़ा नहीं होता. हारा वही जो लड़ा नहीं है. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता बॅकफुटला गेला कट केला चेंडू जातो जोपर्यंत स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत फील्ड करतील थ्रो करतील एकच धाव. या चेंडूवरती पूर्ण सिंगल धाव फलक पुढे झालाय पण सिंगलने बाद बनणार नाहीये. सिंगलने जास्त काही होणार नाहीये कारण धावांचा पाठलाग फार मोठा आहे. डोंगर तुम्हाला पार करायचा आहे. लहरों के साथ तो कोई भी तैर लेता है असली इंसान वही जो लहरों को चीर के अपना रास्ता बना दे. अशा वेळेला प्रवाहाच्या विरुद्ध होऊन पोहणं तुम्हाला शिकायचं आहे. ऑफस्टॉपच्या बाहेर बीट झालाय कोलवटाप्याचा चेंडू होता. चांगली गोलंदाजी विशाल नसा हाताळलेली आहेत. जो एक मोमेंटम होता ज्यावेळेला पहिली इनिंगचा खेळ संपला होता तुम्ही बॅटिंगला येत असताना तो वेळ घेतला वेळ वाया घालवला तो मोमेंटम दुसऱ्या बाजूला शिफ्ट झाला. ज्या गोष्टीचे उल्लेख प्रशांत जाधवडे आणि आम्ही करत होतो आणि तोच खेळ मैदानावरती सुरू आहे. मोमेंटम या बाजूला यायचा तर थोडासा मोठा फटका पाहिजे. चेंडू समोरच्या दिशेने केलाय वन बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू चालय सीमारेषा पार चौकार. डिलिव्हरला बरोबर व्ही मध्ये केलाय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता त्याच्या मधून चेंडू सीमारेषा पार चौकार. 15 धावा धावफलकावरती आतापर्यंत आहेत. पडला थोडासा उसळला कट करायचा होता पण ज्या उचलीनं थोडंसं बीट केलं गेलं होतं. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आता हळूहळू बघितलं तर स्वराज 11च्या दिशेनं चेंडू चाललाय. पंच रिफर करतात चॅलेंज केलेलं आहे पंचांनी तर फेअर डिलिव्हर सांगितले पण वाईड आहे की नाही हे तिसरं पंच इथे पाहतील. तिसरे पंच तिथे पाहण्याचा प्रयत्न करतील. FC कर्नाटकचा आपण फायनलचा मॅच बघतोय स्पर्धेच्या निमित्तानं प्रशांत आदवडे यांच्या जोडीनं समालोचन करण्याची संधी आम्हाला देखील मिळाली. आयोजकांचा मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच समालोचन करण्याची संधी आयोजकांच्या माध्यमातून देण्यात आली होती. त्या सर्वांचं मनपूर्वक आभार आहे. आणि पंचाने पाहिलं निरीक्षण केलं त्याने सांगितलं इट्स फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अकोटाप्याचा चेंडू होता शॉर्ट ऑन पूल मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडूला खेळलाय डीप वरनं क्षेत्ररक्षक येईल फील्ड करेल थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतायत. शेवटच्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर धावा आल्या 2. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपताना धावा आहे धावफलकावरती 17 17 44 धावांचा पाठलाग आहे. 6 चेंडूचा खेळ आहे आणि 27 धावा करायच्या पण एक मॅच पाहिलाय याच मैदानाने सकाळच्या सत्रामध्ये असा मॅच होताना देखील पाहिला होता. त्याच्यामुळे 6 चेंडू आणि धावा करायच्या असतात 27-27. एक डीजे वरती धून ऐकूया आणि येऊया FC कर्नाटक कोणाच्या नावावरती होणार. हे 2 संघ मैदानावरती आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर टीम विराटचा संघ मैदानावरती आहे. सहा चेंडू आणि 27 धावांचा पाठलाग करायचा 44 धावांचा पाठलाग करायचा होता. फायनलचा मॅच FC कर्नाटक कोणाच्या नावावरती होणार. स्वराज्य 11 आणि दुसऱ्या बाजूला विराट प्रतिष्ठान. पहिला चेंडू हवेत खेळाय क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला
फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील पूर्ण झाले. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 5 चेंडू आणि 5 चेंडूवरती करायचे ते आता 25. चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 5 चेंडू आणि धावा करायच्या 25. अवैध चेंडू खेळाय क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट रिझर्व मध्ये. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षकाला मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक नजर होती पण झेल टिपलाय. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडू. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले तर अकबर स्ट्राईक एंडला फलंदाज. 4 चेंडू आणि धावा करायच्या त्या 25. ग्रीन बॉल पाठीमागून हा चेंडू यष्ट्यांवरती आदळलाय. अजून एक विकेट, अजून एक गडी बाद. बिलकुल सही गाणं म्हणजे योग्य गाणं लावले कारण स्वराज्य 11 ते हारी बाजी को जीता है. हारी बाजी को जिंकून ते इथे मैदानावरती आले आहेत आणि त्यांच्यासाठीच हे गाणं सूट व्हावं. FC कर्नाटक 2025 फायनलचा मॅच. काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्वराज्य 11 आणि विराट प्रतिष्ठान. तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. करण्याचा प्रयत्न चेंडू चाललाय पाठीमागे. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आज सकाळी जो पहिला सामना आपण पाहिला होता, पहिला सामना थोडासा खराब गेला होता स्वराज 11 साठी, पण त्यानंतर केलेला कमबॅक आणि त्यानंतर केलेला खेळ स्वराज 11चा आणि हळूहळू पाहतोय FC कर्नाटक 2025 वरती आपल्या नाव कोरण्याच्या तयारीमध्ये आहेत. शेवटचा बॉल आहे. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फक्त स्टंपला कोणी हात लावू नका. स्टंप तिकडे जागेवरती राहू द्या. FC कर्नाटक 2025 ही स्पर्धा जिंकतोय स्वराज 11चा संघ. अभिनंदन. रिबन अपॉर्टिकली विराट प्रतिष्ठा